नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 17 ऑगस्टच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत आपण काल दिलेल्या होमवर्क क्वेश्चनने। तर काल दिलेला होमवर्क क्वेश्चन असा होता की लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो। तर बऱ्याच जणांनी याचं उत्तर हे कमेंटमध्ये दिलेलं आहे आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नसेल त्याच्यासाठी उत्तर आपण सांगणारच आहोत। तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो। तर त्याविषयी थोडीशी एक्स्ट्रा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे। जसं की जनगणना 2011 नुसार भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारं राज्य हे उत्तर प्रदेश आहे। त्याची लोकसंख्या 19,98,00,000 एवढी आहे आणि महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो। त्याची लोकसंख्या 11,23,74,333 एवढी आहे आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या आकड्यावर मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे, म्हणून हा जो काही आकडा आहे 11,23,74,333 ते आपण पाठ करून ठेवायला पाहिजे, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये या घटकावर प्रश्न हा विचारलेला दिसून येतो। चला मग आपण सुरुवात करणार आहोत। महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यातील भूगोलचित्रांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे। ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, रत्नागिरी या जिल्ह्यातील जे काही भूगोलचित्र आहेत त्याला महाराष्ट्र शासनाने नुकतंच संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे। तर त्याविषयी थोडी एक्स्ट्रा माहिती पण बघायची आहे। हे जी काही जिओग्लिफ्स आणि पेट्रोग्लिफ्स हे जे काही प्राचीन कला आहेत मित्रांनो त्याचे हे प्रकार आहेत आणि यामध्ये काय होत असतं की जमिनीवर असेल किंवा खडकावर वेगवेगळी चित्र किंवा रचना काढली जातात आणि हे खूप प्राचीन अशी कला आहे जो की 1000 ते 2000 वर्षापूर्वीची त्यामध्ये ते चित्र वगैरे कोरलेले आपल्याला खडकांवर दिसून येतात। तर त्याचे ते कसे होते भूगोलचित्रे, तर ते आपण चित्राच्या इमेजच्या फॉर्मॅटमध्ये इथं बघणारच आहोत। हा तुम्हाला समोर दिलेला छायाचित्र आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचे चित्र जी काय आहे ते रत्नागिरीमध्ये आपल्या भरपूर ठिकाणी दिसून येतात। आता त्याला संरक्षित स्मारक म्हणून राज्य शासनानं घोषित केलेलं आहे। तर आपल्याला लक्षात राहावं म्हणून आपण या छायाचित्राचा वापर केलेला आहे, त्यामधून तुम्हाला ते अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहील। चला मग दुसरा प्रश्न बघणार आहोत। किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन घेण्यासाठी रोख रक्कम देणारा पहिला राज्य कोणता बनला आहे। ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश हे राज्य दुसरा म्हणजे पहिला राज्य बनलेलं आहे जो की मुलींना सॅनिटरी नॅपकिन घेण्यासाठी रोख रक्कम देणारा पहिलं राज्य बनलेलं आहे। या अगोदर मित्रांनो जे काही इतर राज्यसुद्धा हे सॅनिटरी नॅपकिन मुलींना देत होते, पण रोख रक्कम अशी काही देत नव्हते। तर त्यामुळे रोख रक्कम देणारा हा पहिला राज्य ठरलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत। ही जी काही सरकारनं योजना किंवा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे त्यामध्ये काय होणार आहे की 7वी ते 12वीच्या मुलींना याचा लाभ मिळणार आहे आणि वर्षाला सरकार 300 रुपये मुलींना देईल। तसेच इतर पण गोष्टी या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जसं की भारताचा पहिला सॅनिटरी नॅपकिन मुक्त गाव कोणतं विचारलं तर कुंभलंगी जे की केरळमध्ये आहे। पिरियड प्रोडक्ट्स फ्री करणारा जगातला पहिला देश स्कॉटलंड हा आहे आणि नाबार्डनं पण नुकतंच एक त्याचं प्रोग्राम लॉन्च केलेला आहे माय पॅड माय राईट्स म्हणून। कुठं लॉन्च केला होता तर लेह या ठिकाणी। तर हे पण आपल्याला कदाचित परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं या प्रोग्रामवर, म्हणून ही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशनसुद्धा आपण लक्षात ठेवायची आहे। चला मग पुढचा प्रश्न बघूया की नुकतेच भारतातील कोणत्या स्थळांना रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे। ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, वरीलपैकी सर्व। म्हणजे हे जे काही नंजरायन पक्षी अभयारण्य असेल, काजूवेली पक्षी अभयारण्य असेल आणि तवा जलाशय हे तिन्ही जे रामसर स्थळ आहेत त्यांना नुकतंच रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेलं आहे। त्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची आपल्याला इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो। तर रामसर स्थळ काय आहेत तर त्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत आपण। वेटलँड अर्थात पाणथळ किंवा दलदलयुक्त जे क्षेत्र असतं त्याला संरक्षित करता यावं म्हणून अशा स्थळांची घोषणाही केली जात असते किंवा त्यांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येत असतं।
यामध्ये काय असतं की वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती झाडे दिसून येतात आणि ही पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्यासाठी खूप महत्त्वाची अशी क्षेत्र असतात. आणि याला रामसर स्थळ असं नाव का पडलं, कारण इराणच्या रामसर या शहरामध्ये 2 फेब्रुवारी 1971ला एक आंतरराष्ट्रीय करार झाला होता मित्रांनो. आणि त्या करारामध्ये ठरलं होतं की अशा प्रकारचे जे काही क्षेत्र आहेत ते आपल्याला संरक्षित करायची. तर वेगवेगळ्या देशांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि या शहराचं नाव रामसर आहे आणि त्या ठिकाणी हा करार झाला, म्हणून त्या स्थळांनासुद्धा रामसर स्थळ असं म्हटलं जातं. आणि भारतातील एकूण रामसर स्थळ किती आहेत विचारलं तर 85 आहेत. आणि भारतात सर्वाधिक रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहेत तर तामिळनाडू या राज्यात आहेत, जे की 18 आहेत. आणि महाराष्ट्रातील सुद्धा आपल्याला रामसर स्थळ माहीत पाहिजे, ते 3 आहेत मित्रांनो. एक आहे लोणार सरोवर, त्यानंतर असेल नांदूर माध्यमेश्वर आणि ठाणे क्रीक खाडी. हे 3 रामसर स्थळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत. हे पण आपल्याला परीक्षांमध्ये विचारलेलं आहे यामागे, तर म्हणून आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि ते रामसर स्थळ कसे असतात तर अशा प्रकारचे ते वेटलँड असते मित्रांनो, दलदलयुक्त, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे वनस्पती झाडं आपल्याला दिसून येतात आणि त्याचं संरक्षण करणं आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून त्या दृष्टीने जे काही आपले वेगवेगळे देश आहेत ते संरक्षित करण्याचा प्रयत्नही करत असतं. तर या इमेजच्या फॉर्मॅटमधून आपल्याला ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत की व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, शिवाजी साटम. हे जे काय आहेत त्यांना नुकतंच व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर त्यांच्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. हे जे काही शिवाजी साटम आहेत ते प्रसिद्ध TV मालिका CID जी आहे त्याच्यामधील ACP प्रद्युम्नची भूमिकासाठी प्रसिद्ध आहेत. आणि हा पुरस्कार चित्रपटसृष्टीमध्ये उत्कृष्ट जे योगदान देतात त्यांना दिला जातो. आणि त्यांचं चित्र आहे आपण पुढं बघू शकतो, हे आहेत आपले शिवाजी साटम, अर्थात ACP प्रद्युम्न, जे की CID या मालिकेमध्ये आपण सर्वांनीच यांना पाहिलेलं आहे. आणि त्यांची ACP प्रद्युम्नची भूमिका ही खूप लोकप्रिय अशी आहे. त्यांचा एक डायलॉग जो की कुछ तो गडबड है दया, हे आपल्या सर्वांच्या परिचित आहे मित्रांनो. तर त्यांना आता हा पुरस्कार मिळालेला आहे, तर त्या दृष्टीने आपण ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो जे काही इतर पण महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. जसं की मिस वर्ल्ड 2024ची विजेती कोण आहे तर क्रिस्टिना पिचकोवा ही आहे, चेक रिपब्लिक या देशाची. मिस युनिव्हर्स कोण आहे तर शेनिस पलासियो. ज्ञानपीठ पुरस्कार 2023चे विजेते कोण आहेत किंवा कोणाला देण्यात आलेला आहे तर रामभद्राचार्य यांना संस्कृत मधील कादंबरीसाठी आणि गुलजार यांच्या उर्दू या भाषेसाठी देण्यात आलेला आहे. तर मराठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर देवीदास सौदागर यांच्या उस्वनी या कादंबरीला. मराठी साहित्य अकादमी बाल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर भारत सासने यांच्या शमशेर आणि भूत बंगला या कादंबरीला. आणि दोन्ही पण मराठी साहित्य अकादमीचे पुरस्कार, युवा असेल किंवा बाल साहित्याचं, ते दोन्ही आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण यावर परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्नही विचारले जातात मित्रांनो, म्हणून ते आपण स्टार करून ठेवायचे आहेत. त्यानंतर 33वा सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आला तर प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीला. त्यानंतर लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 शाहरुख खान यांना देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण 2024 प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार 2024 सुधा मूर्ती यांना देण्यात आलेला आहे. आणि हे लोकमान्य टिळक पुरस्कार स्टार करून ठेवा, आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच ईडीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, राहुल नवीन यांची नुकतंच ईडी अर्थात एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. त्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. ही जी काही ईडी आहे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, अर्थात त्यालाच मराठीमध्ये प्रवर्तन निदेशालय असं म्हटलं जातं. आणि ही एक केंद्र सरकारची एजन्सी आहे आणि याचं कार्य काय असतं की मनी लॉन्ड्रिंग किंवा आर्थिक जे काही गैरव्यवहार होतात त्याची चौकशी करणं. आपण मागच्या काही काळामध्ये नुकतं बघितलं असेल मित्रांनो, वेगवेगळ्या राजकारणी लोक असतील किंवा उद्योगपती असतील त्यांना या ईडीने तुरुंगामध्ये घातलेलं आहे. कशासाठी तर मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक गैरव्यवहारांची त्यांनी चौकशी करण्याच्या दृष्टीने. तर हे ईडी जी काय आहे ते प्रत्येक वेळी आपल्या बातम्यांमध्ये असतंच, म्हणून त्या दृष्टीने हे ईडीचे प्रमुख कोण आहेत आणि ह्याची नवीन नियुक्ती झालेली आहे, म्हणून ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत
त्या अगोदर जे काही अलीकडच्याच काळात झालेल्या नियुक्त्या, नवीन नियुक्त्या आहेत त्या बघायच्या आहेत. जसं की SBIचे प्रमुख म्हणून छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हे दोन्ही पदांवर मित्रांनो महाराष्ट्राच्या महिलांची पहिल्यांदाच नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून आपल्याला हे दोन्ही पण महिला स्टार करून ठेवायच्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर असेल भारताचे नवीन परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. NIAचे प्रमुख म्हणून सदानंद दाते हे महाराष्ट्रीयन असल्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवायचे आहेत की ते आता त्यांची नियुक्ती NIA अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे प्रमुख त्यांना बनवण्यात आलेला आहे. त्यानंतर NSGचे प्रमुख म्हणून नलिन प्रभात यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. ट्रायचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी असतील. CBSEचे अध्यक्ष म्हणून राहुल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन सल्लागार समितीवर सौम्या स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी आणि जे काही आपलं नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट असतं मित्रांनो, अनुसूचित जाती आयोग, त्याच्यावर अध्यक्ष म्हणून किशोर मकवाना यांची नियुक्ती झालेली आहे. ह्या नियुक्त्यासुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात, म्हणून ते आपण लक्षात ठेवायचे आहेत किंवा नोट डाऊन करून सुद्धा तुम्ही ते तुमच्याजवळ ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत की नुकतेच भारत सरकारने लॉन्च केलेली दुसरी परमाणु पाणबुडी त्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर C INS अरिघात असं त्याचं नाव आहे मित्रांनो. आणि ही आपली इंडियन नेव्हीची दुसरी परमाणु पाणबुडी आहे मित्रांनो. त्याविषयी थोडी माहिती बघायची आहे की न्यूक्लिअर ऊर्जेवर चालणारी ही परमाणु पाणबुडी आहे. याची विशेषता काय आहे की दीर्घकाळासाठी पाण्याच्या खाली राहू शकते आणि याची निर्मिती विशाखापट्टणम जे काही आंध्र प्रदेशमध्ये आहे त्या ठिकाणी झालेली आहे. एवढं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो हे त्या ठिकाणी आपण दिलेलं छायाचित्र ही आहे INS अरिघात. तर ते आपण बघू शकता, मेड इन इंडिया. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत की 2024 या वर्षीच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाची थीम काय होती? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर A विकसित भारत असं या भारतीय स्वातंत्र्य दिनाची थीम होती 2024 साठीची. त्याविषयी थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण आपण लक्षात ठेवायची आहे. जर 2047 पर्यंत भारत सरकारनं एक लक्ष ठेवलेलं आहे मित्रांनो की भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून आपल्याला बनवायचं आहे. का? कारण 2047ला भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. तर ते लक्ष ठेवून समोर सरकार हे प्रयत्न करत आहे. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवणं. पुढचा प्रश्न असेल की जगातील सर्वात जुने कॅलेंडर कोणत्या देशात सापडले आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहे आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर B तुर्की या देशामध्ये जगातलं सर्वात जुनं कॅलेंडर मित्रांनो सापडले. की तुर्की काय आहे, हे जे काय राष्ट्र आहे तुर्की, त्याची राजधानी काय आहे तर अंकारा, चलन तुर्किश लिरा ही आहे आणि राष्ट्रप्रमुख सध्या तय्यब अर्दोगान हे आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो शेवटी जसं आपण होमवर्क क्वेश्चन देतो, तर आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की आगा खान पॅलेस हे ऐतिहासिक स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं उत्तर प्रत्येकाने कमेंटमध्ये द्यायचं आहे आणि प्रत्येकाने याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा, कारण हे प्रश्न तुम्हाला तुमच्याच प्रॅक्टिससाठी देण्यात आलेले आहेत मित्रांनो. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पुढील परीक्षांमध्ये होणार आहे असं समजून तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला मग थांबूया या ठिकाणी, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. आपल्या नोट्स जर आपल्याला पाहिजे असतील तर आपले टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 वर तुम्ही जाऊ शकता आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या नोट्स डाउनलोड करून घेऊ शकता.